निशिकांत दुबेंना महिला मराठी खासदारांनी घेरलेले आहे। मराठी संदर्भातल्या वादग्रस्त विधानाचा जाब विचारलेला आहे। संसद भवनामध्ये जय महाराष्ट्राच्या घोषणा सुद्धा घुमल्यात। महिला खासदारांची कृती पाहून दुबे निघून गेलेत। आताची महत्त्वाची बातमी, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेसंदर्भात विधान केलेलं होतं आणि त्यानंतर संसद भवनामध्ये मराठी खासदारांनी, महिला खासदारांनी त्यांना घेराव घातलेला होता। जय महाराष्ट्र अशा घोषणा सुद्धा त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्यानंतर निशिकांत दुबे तिथून निघून गेलेले आहेत। राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादामध्ये विनाकारण उडी घेऊन मराठी माणसाला डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी घेरलेलं होतं। संसद भवनामध्ये त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विचारलेला होता। विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी जाब विचारला। जय महाराष्ट्राच्या घोषणाने संपूर्ण संसद दुमदुमून गेली होती आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, दुबेंना मराठी महिला खासदारांनी घेराव घातलेला होता आणि त्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या आणि मग दुबे निघून गेले। कसा होता तो संपूर्ण प्रसंग? काल जेव्हा पूर्ण संसदेत जेव्हा काँग्रेसने घोळ घातलेला तेव्हा बाहेर निघताना विरोधकांनी जे आहे एकत्र येऊन त्यांनी निशिकांत दुबे यांना खंडित गाठलं। यात जे खासदार होते ते काँग्रेसचे खासदार होते। वर्षा गायकवाड, प्रतिभा दानोरकर, शोभा बच्चाव या तिघांनी मिळून जे आहे जी लॉबी आहे संसदेची, त्या लॉबीमध्ये निशिकांत दुबे यांना घेऊन त्यांना घेराव केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कशा प्रकाराने जे आहे मराठी लोकांना कशा प्रकाराने शब्दांचा चुकीचा उपचार करतात। इतकंच नव्हे तर त्या खासदारांनी एकत्र येऊन जय महाराष्ट्राची तिथे घोषणाही केली संसदे भवनात आणि बरोबरच घेराव गाठून जे घेराव घालत त्यांना विचारलं की त्यांनी वादग्रस्त असे का स्टेटमेंट दिले। त्याच्यानंतर हळूहळू बाकीचे पण दुसरे जे खासदार आहेत काँग्रेसचे ते एकत्र केले आणि सगळ्यांनी मिळून निशिकांत दुबे यांना जे घेरलं आणि नंतर निशिकांत दुबे यांना न सांगता तिथून जे आहे बाहेर निघावं लागलं। हेही आपल्याला आतमधून धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।